प्रेक्षकांनो, मालिका बंद झाली असं आता आपल्या सगळ्यांना वाटत आहे, पण नाही, मालिका लीप घेणार आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे. मालिकेमध्ये तब्बल आता 2 वर्षांचा लीप दाखवला जाणार आहे आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या वेळेला सगळ्यात पहिले अपडेट्स येतील तुम्हाला त्याच्यापर्यंत या मालिकेचे अपडेट्स पोहोचवता येतील. मालिकेचा लीप हा सुद्धा जबरदस्त असणार आहे. नक्की मालिका काय लीप घेणार आहे आणि इतके दिवस का दिसत नाहीये, सगळं सत्य पाहू. शेवटच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की आता इकडे आदित्यच्या जीवाचा धोका ओळखून त्याला अहिल्या प्रोटेक्ट करते, पण तो इरिटेट झालाय आणि त्याने कुणालाही न सांगता तिकडून निघून गेलेला आहे. आणि त्यामुळे सावित्री पारूला कॉल करते आणि त्यानंतर मग आता पारू या सगळ्यामध्ये आदित्यला शोधून आणते आणि ती आदित्यला सांगायला लागते, हे तुमचं वागणं काही बरोबर नाहीये. मुळातच काही झालं तरी सुद्धा देवी आईंना तुमची काळजी वाटते ना, याच कारणासाठी त्या आता हे सगळं करतायत. यावरती आदित्य सांगायला लागतो, हो, पण मला ही काळजी आता वेगळ्याच दिशेने घेऊन जाते आहे असं वाटतंय. म्हणजे बघायला गेलीस तर आता इकडे गुरुजी जे काही सांगतायत ते सगळं जर का आई मान्य करत बसली तर आता एके दिवशी ती सगळ्यांच्या वरती आता खूपच जोर जबरदस्ती करेल. यावरती आता पारू सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्याचा एक पॉझिटिव्ह रीतीने सुद्धा आता विचार करूया. कारण काही झालं तरी एक आई कधीही आपल्या मुलांच्या बाबतीत आता चुकीचा विचार करू शकत नाहीये. आणि म्हणूनच मी काही सांगते ते ऐका. देवी आईंचं म्हणणं आता तुम्ही ऐका आणि ऐकून त्या जे म्हणतात तेच करा. यावरती आदित्य या गोष्टीला तयार होतो, पण त्याचं मन काही मानत नसतं. त्यातच आता इकडे काहीही ऐकत नसल्या कारणाने आदित्य आता पारू खूप हायपर झालेली आहे. त्याला आपल्या परीने समजवतीये, मनवतीये, पटवतीये, पण आदित्य काही ऐकत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे पारूची अवस्था खूप बिकट झाली आणि पारू चक्कर येऊन खाली पडले. तेवढ्यातच अहिल्या तिकडे आलेली आहे. अहिल्या आल्यावरती मग आता अहिल्या सांगायला लागते, काय झालं पारूला. यावरती आदित्य म्हणतो, काही नाही. बोलता बोलता अचानकपणे तिला आता चक्कर आलेली आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते, तू कोणाचं काही ऐकत नाहीयेस ना, याच कारणामुळे हा सगळा प्रकार आता घडलेला असणार आहे. तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि ती प्रीतमला सांगायला लागते, ताबडतोब डॉक्टरांना बोलव. आणि पारूला ताबडतोब डॉक्टरांचं चेकिंग केलं जातं. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इकडे डॉक्टर आलेले आहेत आणि ते पारूला चेकिंग करतायत आणि डॉक्टर आता सांगायला लागतायत की हे बघा, काही झालं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती खूप मोठं प्रेशर आहे किंवा या सगळ्यामध्ये त्यांना आता मानसिक खूपच त्रास होत आहे. तुम्ही त्यांना मानसिक त्रास आता देत जाऊ नका. यावरती मग आदित्य सांगायला लागतो, नाही तसं नाहीये, पण या सगळ्यामध्ये आता इकडे तिची तब्येतच डाऊन झाले म्हणून. यावरती डॉक्टर म्हणतात, नाही, त्यांना आता खरं तर मानसिक ताणामुळे हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर त्या प्रेग्नंट आहेत. आता सगळ्यांनाच मोठा आनंदाचा पण धक्का बसलाय. अहिल्याला तर खूपच आनंद झालेला आहे. आणि डॉक्टर सांगतात, जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची काळजी घेणं महत्त्वाची आहे. प्रेक्षकांनो, डायरेक्ट आता मालिकेमध्ये आपल्याला लीप पाहायला असा मिळणार आहे की इथूनच सुरू होणार आहे अहिल्या आणि आता हिच्या सगळी खूप मोठी जर्नी. अहिल्यासमोर खूप मोठं संकट पण येणार आहे प्रेक्षकांनो. त्यानंतर मग आता सांगायला लागतात, हे बघा, त्या जे काही म्हणतील ना ते सगळं तुम्ही ऐकायला पाहिजे. कारण त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. म्हणजे मुळातच त्या प्रेग्नेंट आहेत, त्यांची शारीरिक स्थिती पण बरोबर नाहीये, पण या सगळ्यामध्ये त्यांची मानसिकता सुद्धा आता व्यवस्थित नाहीये. त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. अहिल्या आता आदित्यला ठणकावून आणि ती गुरुजींना बोलवून घेते. गुरुजी आल्यावरती मग आता गुरुजी सुद्धा इकडे आदित्यला सांगायला लागतात, हे बघ आदित्य, तुझ्या जीवाचं संकट हरण्यासाठी तुझा आता सगळ्यात महत्त्वाचं वारस आलेलं आहे. आणि ते आदित्य अहिल्याला सांगतात की आता हा वारसच आदित्यची रक्षा करणार आहे. इकडेच आता सुरू झालाय खूप मोठा खेळ. आदित्यला आता हे म्हणणं पटत नसलं तरी पारूसाठी, आईसाठी हे सगळं करायला लागतंय. पण त्यात दिशा नामक प्राणी सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे. आणि दिशा नामक प्राणी आता ऍक्टिव्ह होत तिने आता तिच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी एका माणसाला भाड्याने घेतलंय. सगळ्या अपडेट तिच्या द्यायच्या. म्हणजे हा आता चंदाबाईचा नवरा, जो आता तिथेच असतो, चंदाबाईच्या काम करते त्या पारू सेंटरमध्ये, पारूच्या टिफिन सेंटरमध्ये. आणि त्याच वेळेला तो आता तिला अपडेट देत असतो. त्यानेच तिला सांगितले की पारू आता प्रेग्नेंट आहे. मग आता दिशाच्या डोक्यामध्ये मोठा हे आलेलं आहे आणि तिने आता तिला म्हणणं कळलेलं आहे ते म्हणजे आता गुरुजींचं. आणि त्याचमुळे तिने आता मोठा निर्णय घेतलाय. प्रेक्षकांनो, दिशाची कारस वाढत असतानाच आता अहिल्या मोठा निर्णय घेणार आहे.
कारण आता अहिल्या आपल्या वारसाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला आता एका सुरक्षित ठिकाणी हलवणार आहे. पण इथे मालिकेतली सूत्र अशी काही हलणार आहेत, कारण अहिल्या आता आपल्या गुरुजींनी सांगितलं आहे की घरावरचं संकट टळण्यासाठी हाच वारस तुमचा आता तुम्हाला पुढे नेणार आहे. अहिल्या मात्र आपल्या वारसाला सुखरूप ठेवण्यासाठी साम दाम दंड भेद हे सगळं वापरून एका आईपासून बाळाला आता एका सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहे. पारूला आता एक छानपैकी गोंडस मुलीने जन्म दिलेला आहे, पण हीच मुलगी ठरणार आहे वारस आणि इथूनच मालिका लीप घेणार आहे. डायरेक्ट आपल्याला ही मुलगी मोठी झालेली आणि अहिल्या तिला डायरेक्ट इंट्रोड्यूस करताना दिसणार आहे. मधल्या काळात काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीने मालिका पुढे सरकले, सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, कारण आजच अपकमिंग ट्विस्ट चॅनलवरती येतच राहणार आहेत. या सिरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब